श्री गोपाल प्रभू महाराज की जय. मी तुम्हाला जाळीच्या जत्रेविषयी सांगते. पौष पौर्णिमेला जाळीच्या चक्रधर स्वामीची जत्रा असते. दुरून दुरून भाविक लोक येत असतात जाळीच्या देवाला. आणि तेथे जाळीच्या देवाचं रम्य असं स्थान आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र कालामध्ये चक्रधर स्वामी जेव्हा फिरत होते उत्तर याच्याकडून आले, तेव्हा ते जाळीच्या देवाकडे गेले. तेव्हा त्यांना वाघिणीच्या जीवाचा उद्धार करायचा होता. हे वाघिणीला माहीत नव्हतं. वाघिणीला खूप राग असतो. तो राग तिला शांत करायचा होता ना त्यांना. मग ते तिथं गेल्याच्या नंतर तिची जागा जी होती, गुहा होती, त्या जागा खूप घनदाट जंगल असल्यामुळं खूप जाळ्या होत्या, होत्या. आणि भरपूर त्यांच्या शरीराला काटे कोठे मोठे रुतले होते. आणि पायालासुद्धा असे दगडं वगैरे रुतले होते आणि दार टोकदार. आणि त्यांच्या पायातून भळभळ रक्त निघत होतं. आणि अंगाला वरखंडलेले. आणि जणू त्यांचं एवढं सौंदर्य सुंदर होतं ना, पाहायच्या क्षणी असं वाटायचं की चक्रधरराम किती सुंदर आहेत. चक्रधर स्वामीचं रूप हे पाहिलं ना, सुंदर शरीर आणि त्यांच्या अंगावर पंचा आणि त्यांच्या ते सुंदर शरीर बघून वाघीणसुद्धा अशी थक्क झाली की अरे बाबा, हे एवढे सुंदर पुरुष कोण आहेत, आपल्या गुहेमध्ये आलेले आहेत आणि आपले तर पिल्ले त्यांच्यासोबत खेळतात, हे करतात. आणि चक्रधर स्वामींनी त्या वाघिणीच्या पिल्ल्याचं रक्षण वगैरे केलं. पाठीवरून हात वगैरे फिरवला. आणि वाघिणीला तो खूप राग आलेला होता. वाघीण जोरात येणार होती आणि गुहेमध्ये येत होती आणि आपल्या तोंडामध्ये शिकारसुद्धा होती. ती रागाच्या भारामध्ये आपल्या तोंडातली शिकार फेकून देते आणि चक्रधर स्वामींवर अशी झडप घालणार. ते चक्रधर स्वामी तर आपल्या पिल्ल्याला घेऊन बसलेले दिसतात तिला. आणि तिची झेप खाली तिच्या पायापाशी पडते. आणि चक्रधर स्वामी तिच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी तिथे आलेले असतात. तिला हे माहीत नसतं. मग चक्रधर स्वामी तिथून आपलं उत्तर दिशेला रवाना होतात. आणि वाघीण आपलं शांत राग झाल्याच्या नंतर पाहत असते किती हा माणूस सुंदर, किती शरीर देखणं आहे. आणि तो आपला उद्धार करण्यासाठी आला होता ना. आपण कसे प्राणी आहोत जंगलातले, आपल्याला किती राग येतो. आपण दुसऱ्याचा विचारसुद्धा तरी करतो का, की आपण त्या एवढ्या मोठ्या देवाचं आपण हे करणार होतो, तर काय म्हणतात ते, त्यांचं प्राण घेणार होतो. पण इथे देव असल्यामुळे तिथून उठून निघून गेले. आणि तेव्हापासून जाळीच्या देवाच्या ठिकाणी जत्रा होत असते. आणि चक्रधर स्वामीचं तिथं भव्य मोठं असं स्थान आहे, मोठं मंदिर आहे आणि डोंगरावर आहे. दुरून दुरून भाविक लोक येतात. पंजाबहून येतात, दिल्लीहून येतात, मुंबईहून येतात, नांदेडहून येतात, माहूरहून येतात. आणि सगळ्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणी जमत असतात. आणि चक्रधर स्वामीचं स्थान असल्यामुळं जाळीच्या देवाला भरपूर लोक जातात. तिथे गेल्याच्या नंतर देव वगैरे करतात. आणि जत्रा भरलेली आहे. तिथे साधू संत येत असतात, सगळे लोक येत असतात. आणि प्रसादाचे दुकान असतात, कपड्याचे दुकान असतात, स्वेटरचे दुकानं असतात, खेळण्याचे दुकान असतात. आणि पुष्कळ लोक तिथं त्या ठिकाणी अग्रपूजेची पुस्तकं घेतात, लीळाचरित्राची पुस्तकं घेतात, पारायणाची पुस्तकं घेतात आणि दत्तात्रयाच्या आरतीची पुस्तकं घेतात. मानवा पंथाचे जे समाजाचे लोक तिथं जातात, ते सगळे आपल्या देवांची पुस्तकं घेऊन घरी येऊन लीळाचरित्र वगैरे वाचत असतात, आरत्या म्हणत असतात, आरत्या संग्रह घेऊन येत असतात. आणि खूप हुशार लोक तर तिथं गेल्याच्या नंतर तिथून देव घेऊन येत असतात. म्हणजे त्यांच्या मूर्ती घेऊन येत असतात, गोविंद प्रभूच्या घेऊन येतात, दत्तात्रयाच्या घेऊन येतात, श्रीकृष्णाच्या घेऊन येतात, चक्रधर स्वामीच्या घेऊन येतात. आणि जत्रेला गेल्याच्या नंतर आपल्या घरी देव येत असतो. आणि तो घेऊन आल्याच्या नंतर आपण त्या देवाला स्नान वगैरे घालायचं. स्नान घातल्याच्या नंतर गोड जेवायला करायचं. आणि आपण जेव्हा देवाची पूजा वगैरे भाव ठेवून देवाची पूजा वगैरे करत असतो, तेव्हापासून त्या देवामध्ये अस्तित्व येत असतं आणि मूर्तीला बी अस्तित्व येत असतं. आणि ती मूर्ती आपल्याला आपल्या घरी स्थान झाल्यासारखं वाटतं आणि आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि आपला देव आपल्याला दररोज आरती वगैरे केल्याच्या नंतर आपल्याला पावतही असतो. मग आपण तिथं जत्रेला जायला पाहिजे. चक्रधर स्वामीच्या जाळीच्या देवाला फेब्रुवारीच्या पौर्णिमेला असते ना, भरपूर लोक दुरून दुरून येत असतात तिथं. आणि त्यांच्या पालखी घालून जायला पाहिजे आणि पालखीवर प्रसाद शिंपडायला पाहिजेत.